नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्री करिअर हब या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण बघणार आहोत नोबेल पुरस्काराविषयी संपूर्ण माहिती. त्यामध्ये तुम्हाला नोबेल पुरस्काराची सुरुवात, नोबेल पुरस्कार किती क्षेत्रामध्ये दिला जातो, तसेच नोबेल पुरस्कार किती भारतीय व्यक्तींना मिळालेला आहे आणि 2025 चे नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग बघूयात. अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल. बघा, अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्टॉकहोम, स्वीडन येथे अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांचा जन्म झाला होता मित्रांनो, 21 ऑक्टोबर 1833 रोजी. आणि त्यांचं निधन जे असणार आहे मित्रांनो, 10 डिसेंबर 1896 रोजी इटली येथे. बघा, अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांचं जे निधन आहे, त्यांचं निधन 10 डिसेंबर 1896 इटली येथे झालं आणि त्यांचा जन्म मित्रांनो स्वीडन या देशामध्ये झालेला आहे, हे लक्षात ठेवायचंय. वयाच्या 17व्या वर्षी स्वीडिश, रशियन, फ्रेंच, इंग्रजी आणि जर्मन भाषेत बोलू आणि लिहू शकत होते. बघा, वयाच्या 17व्या वर्षी ते स्वीडिश, रशियन, फ्रेंच, इंग्रजी आणि जर्मन भाषा बोलू आणि लिहू शकत होते, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. 1852 मध्ये वडिलांच्या कारखान्यात क्रिमियन युद्धादरम्यान लष्करी उपकरणे बनवली. बघा, त्यांनी क्रिमियन युद्ध जे झालं त्या युद्धादरम्यान अल्फ्रेड नोबेल यांनी लष्करी उपकरणे बनवली होती 1852 मध्ये. त्यानंतर बघा, 1862 मध्ये नोबेलने नायट्रोग्लिसरीन तयार करण्यासाठी एक छोटा कारखाना बांधला. बघा, 1862 मध्ये नोबेल यांनी नायट्रोग्लिसरीन तयार करण्यासाठी एक छोटा कारखाना बांधला होता. त्यानंतर 1863 मध्ये व्यावहारिक डिटोनेटरचा शोध लावला. बघा, 1863 मध्ये त्यांनी डिटोनेटरचा शोध लावला. या शोधामुळे उच्च स्फोटकांचा आधुनिक वापर सुरू झाला. बघा, उच्च स्फोटकांचा आधुनिक वापर या शोधामुळे सुरू झाला. डिटोनेटरच्या शोधामुळे त्यांनी हा शोध जो आहे मित्रांनो 1863 मध्ये लावलेला आहे. त्यानंतर बघा, डायनामाइटचा शोध, अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा, कृत्रिम रेशीम आणि चामड्यासारख्या विविध गोष्टींचाही त्यांनी शोध लावला. कृत्रिम रेशीम आणि चामड्यासारख्या विविध गोष्टींचाही अल्फ्रेड नोबेल यांनी शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा, 1875 मध्ये नोबेलने डायनामाइट पेक्षा अधिक स्थिर आणि शक्तिशाली जेल्गनाइटचा शोध लावला. बघा, जेल्गनाइट 1875 मध्ये जो आहे मित्रांनो, त्यांनी डायनामाइट पेक्षा अधिक स्थिर जे आहे जेल्गनाइट याचा शोध लावलेला आहे 1875 मध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यानंतर नोबेल पुरस्काराची सुरुवात बघा मित्रांनो, नोबेल पुरस्काराची सुरुवात जी आहे मित्रांनो 1901 सालापासून झालेली आहे नोबेल पुरस्कारांची सुरुवात. त्यानंतर पुरस्काराची रक्कम जी असते मित्रांनो 8 करोड रुपयांपर्यंत नोबेल पुरस्कारांची रक्कम असते. एकूण 6 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. बघा, एकूण 6 क्षेत्रामध्ये पुरस्कार दिला जातो. पहिलं जे क्षेत्र असणार आहे मित्रांनो भौतिकशास्त्र, दुसरं आहे ते रसायनशास्त्र, तिसरं आहे ते शरीर विज्ञान आणि वैद्यकशास्त्र, त्यानंतरचं जे क्षेत्र आहे चौथं साहित्य, त्यानंतरचं 5वं जे क्षेत्र आहे शांतता, आणि 6वं जे क्षेत्र असणार आहे मित्रांनो अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचा नोबेल हा मित्रांनो 1968 सालापासून सुरू झालेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ हा नोबेल पुरस्कार दिला जातो अर्थशास्त्राचा, हे लक्षात ठेवायचं. आणि हे 5 जे पुरस्कार आहेत मित्रांनो 1901 सालापासून दिले जातात, हे तुम्ही लक्षात ठेवा. सुरुवातीला पहिले 5 पुरस्कार दिले जात होते बघा. आणि 1968 पासून अर्थशास्त्र नोबेलला सुरुवात स्वीडिश बँकेच्या 300व्या वर्धापना दिनानिमित्त सुरुवात. बघा, 300वा वर्धापना दिन जो होता स्वीडिश बँकेचा, तर त्या स्वीडिश बँकेने अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केलेला आहे. हा पुरस्कार स्वीडिश बँकेने सुरू केलेला आहे, तुम्ही लक्षात ठेवायचंय. अर्थशास्त्राचा नोबेल जर कोणी सुरुवात केली याचा जर प्रश्न तुम्हाला आलाय येणाऱ्या भरतीमध्ये, तर तुम्ही स्वीडिश बँकेने अर्थशास्त्राच्या नोबेलची सुरुवात केलेली आहे आणि साल सांगायचा आहे 1968 सालापासून, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा, सर्व पुरस्कार बघा स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी इथे दिले जातात. फक्त शांततेचा जो पुरस्कार आहे मित्रांनो तो ओस्लो, नॉर्वेची राजधानी. नॉर्वे जो देश आहे आपल्या वर्ल्ड मधला, तर नॉर्वे देशाची जी राजधानी आहे त्या राजधानी ओस्लो मध्ये शांततेचा पुरस्कार दिला जातो, हे तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे. आणि बाकीचे जे पुरस्कार आहेत मित्रांनो ते स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी, म्हणजे स्वीडन देशामध्ये, ज्या देशामध्ये अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला होता त्या देशामध्ये हा स्टॉकहोम येथे बाकीचे पुरस्कार जे आहेत 5 ते वितरण केले जातात. बघा, आणि जो शांततेचा नोबेल पुरस्कार आहे तो ओस्लो, नॉर्वेची राजधानी इथे दिला जातो, हे लक्षात ठेवायचंय. ऑक्टोबर महिन्यात विजेत्यांची नावे घोषणा केली जाते. बघा, त्या महिन्यामध्ये विजेत्यांची घोषणा केलेली आहे, म्हणजे हा ऑक्टोबर महिना सुरू आहे. त्यानंतर बघा 10 डिसेंबरला पुरस्कार दिले जातात. जो नोबेल पुरस्कार आहेत मित्रांनो त्याचं वितरण जे असतं मित्रांनो 10 डिसेंबरला असतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय.
त्यानंतर बघूयात एकूण 5 जणांना 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळाले आहेत बघा. एकूण 5 व्यक्ती असे आहेत त्यांना 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये बघा मॅडम क्युरी या एकमेव महिला आहेत, त्यांना 2 वेळा नोबेल मिळाला आहे बघा. मॅडम क्युरी या एकमेव महिला बघा, हे एकमेव महिला अशा आहेत की त्यांना 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मॅडम क्युरी यांना 1903 रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि 1911 रेडियम या 2 साली त्यांना मॅडम क्युरी यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा 1974 पासून मरणोत्तर नोबेल पुरस्कार कोणालाही दिला जात नाही बघा. 1974 सालापर्यंत मित्रांनो नोबेल पुरस्कार दिला जात होता मरणोत्तर, परंतु 1974 सालापासून जो नोबेल पुरस्कार आहे मरणोत्तर तो कोणालाही दिला जात नाही, हे लक्षात ठेवायचंय. सर्वात जास्त वयाचे विजेते बघा, सर्वात वयस्कर नोबेल पुरस्कार विजेते जे आहेत मित्रांनो, जॉन गुड इनफ 93 वर्ष केमिस्ट्रीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे 93व्या वर्षी, वयाच्या 93व्या वर्षी. हे सर्वात जास्त वयाचे विजेते आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं येणाऱ्या आगामी भरतीसाठी मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा सर्वात कमी वयाचे विजेते मलाला युसुफ बघा, मलाला युसुफ हे वयाच्या 16व्या वर्षी शांततेमध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे बघा. सर्वात कमी वयाचे जर विचारलं मित्रांनो तर मलाला युसुफ यांना सर्वात कमी वयामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे शांततेच्या क्षेत्रामध्ये, आणि त्यांचं वय होतं त्यावेळेस 16 वर्ष. आणि सर्वात जास्त वयाचे जर विचारले नोबेल पुरस्कार विजेते तर त्याचं उत्तर असणार आहे जॉन गुड इनफ, वयाच्या 93व्या वर्षी. त्यांना वयाच्या 93व्या वर्षी केमिस्ट्रीमध्ये मित्रांनो हा पुरस्कार मिळालेला आहे नोबेल पुरस्कार. त्यानंतर बघा रेड क्रॉस सोसायटीला 3 वेळा, रेड क्रॉस सोसायटी जी आहे मित्रांनो त्या रेड क्रॉस सोसायटीला 3 वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पहिलं वर्ष बघा 1917, त्यानंतर 1944 आणि 1963 मध्ये रेड क्रॉस सोसायटीला असा एकूण 3 वेळेस नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार एकूण 3 वेळेस मिळालेला आहे रेड क्रॉस सोसायटीला, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा 2025 चे नोबेल पुरस्कार विजेते बघा, नोबेल पुरस्कार विजेते 2025 चे मित्रांनो, चालू घडामोडीवर तुम्हाला याबाबत प्रश्न येऊ शकतो येणाऱ्या आगामी भरतीमध्ये बघा. शांततेचा नोबेल बघा, पहिला शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 मारिया कोरिना मचांदो यांना शांततेचा 2025 चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा साहित्याचा नोबेल पुरस्कार लास्लो क्रान्स फोरकाई यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार 2025 मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा भौतिकशास्त्राचा नोबेल मित्रांनो, भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जो आहे मित्रांनो एकूण 3 व्यक्तींना मिळालेला आहे. एकूण 3 व्यक्तींना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये पहिली व्यक्ती जी असणार आहे बघा मिशेल डेनवर, त्यानंतर जॉन एम मार्टिनिस आणि जॉन क्लार्क अशा एकूण 3 व्यक्तींना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. मिशेल डेनवर, जॉन एम मार्टिनिस आणि जॉन क्लार्क अशा एकूण 3 व्यक्तींना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्ही त्यांना ठेवायचंय. त्यानंतर वैद्यक शास्त्रामध्ये सुद्धा मित्रांनो एकूण 3 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यामध्येची व्यक्ती बघा, 1 नंबर व्यक्ती आहेत मेरी ब्रको, त्यानंतर सिमन साकागुची आणि फ्रेड रॅम्सडेल अशा एकूण 3 व्यक्तींना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा रसायनशास्त्रामध्ये सुद्धा मित्रांनो एकूण 3 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. रसायनशास्त्रामधली व्यक्ती बघा 1 नंबरची व्यक्ती आहेत ओमर एम यागी, त्यानंतर बघा इसुमू कितागावा आणि रिचर्ड रॉबसन या 3 व्यक्तींना मित्रांनो रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये सुद्धा बघा, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा एकूण 3 व्यक्तींना हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. जोएल मोकिर, त्यानंतर फिलिप ॲगियन आणि पीटर हॉविट अशा एकूण 3 व्यक्तींना हा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. शांततेमध्ये एका व्यक्तीला, साहित्यामध्ये परत एका व्यक्तीला, भौतिकशास्त्रामध्ये 3 व्यक्तीला, वैद्यकशास्त्रामध्ये 3 व्यक्तीला, रसायनशास्त्रामध्ये 3 व्यक्तीला आणि अर्थशास्त्रामध्ये सुद्धा 3 व्यक्तीला हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. हे शांततेमध्ये एका व्यक्तीला, साहित्यामध्ये एका व्यक्तीला, हे भौतिकशास्त्रामध्ये 3 व्यक्तीला, वैद्यकशास्त्रामध्ये 3 व्यक्तीला आणि रसायनशास्त्रामध्ये 3 व्यक्तीला आणि अर्थशास्त्रामध्ये सुद्धा 3 व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. एकूण बघा 1 2 एकूण 16 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. इथं 1 इथं 1 इथं 3 3 3 3 बघा 3 आणि 3 6 आणि 3 9 3 9 3 12 13 14 14 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. एकूण 14 व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे.
2025चा नोबेल पुरस्कार एकूण 14 व्यक्तींना मिळालेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. इथं थोडं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. एकूण 14 व्यक्तींना हा नोबेल पुरस्कार 2025चा मिळालेला आहे. बघा 2025चे एकूण नोबेल पुरस्कार विजेते असा प्रश्न येणाऱ्या आगामी भरतीमध्ये तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे त्याचे तुम्ही उत्तर द्यायचं आहे 14 व्यक्तींना. एकूण 14 व्यक्तींना 2025चा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यामध्ये शांततेमध्ये एका व्यक्तीला मिळालेला आहे. प्रश्न काय येऊ शकतो बघा, 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार किती व्यक्तींना मिळाला, तर त्याचं उत्तर असणार आहे 1 व्यक्तीला. आणि त्यानंतर साहित्याचा नोबेल पण 1 व्यक्तीला मिळाला आहे. भौतिकशास्त्राचा नोबेल विचारलं तर 3 व्यक्तीला, वैद्यकशास्त्राचा नोबेल विचारलं तर 3 व्यक्तीला, रसायनशास्त्राचा नोबेल विचारलं तर 3 व्यक्तीला आणि अर्थशास्त्राचं नोबेल विचारलं तर 3 व्यक्तीला. यामध्ये बघा मित्रांनो शॉर्ट ट्रिक, शास्त्र जर विचारलं बघा, शास्त्र वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, शास्त्रामध्ये बघा 3 व्यक्तीला. शास्त्र जर शब्द आला, भौतिकशास्त्र असो, वैद्यकशास्त्र असो किंवा रसायनशास्त्र किंवा अर्थशास्त्र, शास्त्र शब्द आला तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे 3 व्यक्तींना. एकूण 3 व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि साहित्य आणि शांततेमध्ये प्रत्येकी 1 व्यक्तीला हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा नोबेल पारितोषिक विजेते भारतीय, बघा आपल्या भारत देशाचे नोबेल पारितोषिक विजेते बघा, एक पहिल्या नंबरचे जे नोबेल पारितोषिक विजेते आहेत मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना 1913 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता मित्रांनो. पहिले नोबेल पारितोषिक विजेते भारतीय जर विचारलं तर रवींद्रनाथ टागोर, हे तुम्ही उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर सी.व्ही. रमन यांना भौतिकशास्त्रामध्ये 1930 मध्ये बघा, सी.व्ही. रमन यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता मित्रांनो, हे लक्षात ठेवायचे. हरगोविंद खुराना यांना औषधीमध्ये 1968 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. बघा हरगोविंद खुराना जे होते त्यांना औषधशास्त्रामध्ये 1968 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर मदर तेरेसा यांना शांततेमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता बघा 1979 साली. बघा भारताच्या पहिल्या महिला नोबेल पुरस्कार विजेत्या जर विचारलं तर मदर तेरेसा, आणि पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विचारले तर रवींद्रनाथ टागोर, हे त्याचं उत्तर द्यायचं आहे तुम्ही. आणि पहिल्या शांतता नोबेल पुरस्कार विजेते भारतीय विचारलं तरी पण मदर तेरेसा, हे त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचे तुम्ही. मदर तेरेसावर प्रश्न येत असतो मित्रांनो. त्यानंतर बघा सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्र 1983 साली भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना. त्यानंतर पहिला अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार भारतीय व्यक्ती 1998 साली अमर्त्य सेन यांना पहिला अर्थशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे भारतीय व्यक्तींना, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर व्यंकटरमण रामकृष्ण रसायनशास्त्र 2009 साली व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायनशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर कैलास सत्यार्थी यांना मित्रांनो शांततामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे 2014 साली. त्यानंतर बघा अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रामध्ये 2019चा अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार अभिजित बॅनर्जी यांना मिळालेला आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. येणाऱ्या आगामी भरतीसाठी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असं माहिती आहे ही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा आपल्या वहीवरती लिहून ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो नोबेल पारितोषिकाविषयी, नोबेल पुरस्काराविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.